मन खोटं बोलतं, आपल्याला काहीतरी खोटं खोटं सांगत असतं. थोडे दचकलात ना? कारण मन आपला सगळ्यात उत्तम मित्र असतो असं आपल्याला नेहमी सांगण्यात येतं. आणि गीतेमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे. असंही कुणी म्हणतं की उद्धरावा स्वये आत्मा खचू देऊ नये कधी, आत्माची आपला बंधू आत्माची रिपू आपला. विनोबानी गीतेचं जे अत्यंत सुंदर मराठीमध्ये समश्लोकी भाषांतर केलेलं आहे, तो इतका सुंदर आहे की त्यातला सहज मराठी आपल्याला लक्षात राहतो. पण ते काय म्हणतात तर उद्धरावा स्वये आत्मा, ते मन म्हणत नाहीत. म्हणजे श्रीकृष्णाने मन असं म्हटलेलं नाहीये. मन हा आपल्या जागेपणाचा स्वयंपणचा एक अनुभव आहे, एक थिअरी आहे की मन नावाची एक ऑपरेटिंग सिस्टीम असते. आणि हे मन आपल्याशी जास्तीत जास्त खोटं कधी बोलतं माहितीये? जेव्हा आपण ओव्हर थिंकिंग करत असतो तेव्हा मन आपल्याशी सतत खोटं बोलत असतं. म्हणजे काय तर अरे असं होऊ शकेल, तसं होऊ शकेल, याची पण शक्यता आहे, त्याची पण शक्यता आहे, मग कसं झालं तर बघा वाटच लागणार आहे तुझी, अरे काय विचारू नको, काय हालत होईल तुझी, कल्पना कर, असं झालं तर, तसं झालं तर, असं आपल्याला सतत संदेश पाठवत असतं आपलं मन. म्हणजे हे सगळं भविष्य काळातलं असतं. खोटं म्हणजे काय, आपल्या मनात मनच आपल्या मनात अफवा निर्माण करतं की असं होईल, तसं होईल, तसं होईल, तसं होईल, आणि आपला विश्वास बसतो आणि आपल्याला वाटतं की खरंय, सांगता येत नाही वो. पण जेव्हा आपण लक्षात घेतो की मन आपल्याला काहीतरी खोटं सांगत असतं, तेव्हा आपण जरा शहाणे होतो आणि म्हणतो की बघ बाबा, माझ्या मना जरा थांबना. म्हणजे काय की मनामध्ये येणारे हे विचार कुठून येत असतात तर आपल्या मनात ओव्हर थिंकिंग करत असताना, जास्ती विचार करत असताना आपण जास्ती चिंता करत असतो. आणि चिंतेच्या पोटी, भीतीच्या पोटी असे विचित्र विचार मनात येतात. त्याला मी मन खोटं बोलतोय असं म्हणतोय. या खोट्या गोष्टींवरती, या मनाने आपल्याच मनात पसरवलेल्या अफवांविषयी आपण जागरूक राहिलं पाहिजे आणि म्हटलं पाहिजे की हो तू म्हणतोयस खरं, पण हे शक्यता आहेत, पण संभवनीयता काय आहेत बाबा. तरी तू लगेच म्हणतो हो पण मी आपलं वॉर्न केलं तुला. अरे वॉर्न केलं म्हणजे घाबरवलंस, आणि मला घाबरायचं नाही. माझा आत्मा जागृत आहे. तो सांगतो की खचू देऊ नये कधी, मी खचणार नाही. आत्माच माझा बंधू आहे. आणि आत्माची रिपू आपुला, म्हणजे आत्मा जेव्हा मनाच्या रूपानं काम करायला लागतो तेव्हा तो आपला शत्रू होतो. तेव्हा असंही आपल्याला म्हणता येईल की रात्रंदिनाम हा युद्धाचा प्रसंग. सतत आपल्यावरती एक शत्रू हल्ला करत असतो आणि आपणच आपल्यावरती हल्ला करत असतो. काय गोंधळ करतो ना आपण, मनाचे इतके गोंधळ होतात की काय आपल्याला कळतच नाही काय करावं आपण. असं नाहीये. जेव्हा आपल्याला आपल्या मनात कोणते विचार येत आहेत, ते कसे आहेत, ते शक्यता काही असल्या तरी संभवनीयता काय आहेत, याचा जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा आपण आपल्या मनातल्या असल्या घाबरट गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, त्यापासून दूर राहतो आणि सांगतो की मला काय करायचं आहे ते नीट समजलेलं आहे आणि त्याप्रमाणे मी करणार आहे. अनसर्टनिटी तर कायमच राहणार आहे, सगळ्याच बाबतीत असते. कोणाला अशी संदिग्धता, पुढे काय होईल सांगता येत नाही, अशी परिस्थिती कोणावर नसते, सगळ्यांच्यावरही असते. मग आपण टिकतो कशाच्या जोरावर? आपण आपल्या मनातल्या आशेच्या जोरावर टिकत असतो, आत्मविश्वासावर टिकत असतो आणि मनाशी खरीखुरी मैत्री करतो आणि सांगतो मित्रासारखा वाग, उगाच भलते सलते अफवा उठवू नकोस. अशा आपल्या मनाच्या गोष्टी आहेत. सांगू तेवढ्या कमी आहेत, पण लक्षात ठेवा आपलंच मन आपलं कधी कधी शत्रू ठरतं, खोटं सांगत असतं. जपून राहा स्वतःपासून. भेटूया.